शेअर बाजारात कुठल्याही कंपनीचं शेअर खरेदी करण्याआधी त्या कंपनीचं व्यवस्थितपणे विश्लेषण करावं लागतं. विश्लेषण करावं लागतं म्हणजे कंपनीची संपूर्ण माहिती घ्यावी लागते, ज्यामुळे आपल्याला त्या कंपनीचे शेअर्स घेऊन किती फायदा होईल हे लक्षात येतं. कंपनीचं विश्लेषण करण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत: तांत्रिक विश्लेषण किंवा टेक्निकल ॲनालिसिस आणि मूलभूत विश्लेषण किंवा फंडामेंटल ॲनालिसिस. सामान्यपणे तांत्रिक विश्लेषण किंवा टेक्निकल ॲनालिसिसचा उपयोग ट्रेडिंगसाठी करतात. ट्रेडिंग म्हणजे ज्या दिवशी शेअर घेतला त्याच दिवशी तो विकायचा किंवा कमी कालावधीत विकायचा, याला सुद्धा ट्रेडिंग असं म्हणतात. आणि मूलभूत विश्लेषण किंवा फंडामेंटल ॲनालिसिसचा उपयोग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला जातो. आज आपण मूलभूत विश्लेषण किंवा फंडामेंटल ॲनालिसिस या प्रकाराची माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मूलभूत विश्लेषण म्हणजे कंपनीच्या वेगवेगळ्या घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास करून ती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का नाही, तसंच भविष्यात ती कंपनी आपल्याला फायदेशीर ठरेल का नाही हे ठरवणे. कंपनीचं मूलभूत विश्लेषण करताना कंपनीच्या उत्पन्नाची माहिती, जमा खर्च, रोखीचे व्यवहार किंवा कॅश फ्लो, कंपनीची मागील काही वर्षातील कामगिरी, कंपनीची कमाई, नफा, कंपनीवर काही कर्ज आहेत का आणि कंपनीचं व्यवस्थापक मंडळ कसं आहे, असे अनेक पैलू विचारात घेतले जातात. तसंच त्या पैलूंचा सखोल अभ्याससुद्धा केला जातो. तसंच बाजारातील अनेक घटक जसे चलनवाढ, GDP, बाजाराचा आणि गुंतवणूकदारांचा कल कुठे आहे, अशासुद्धा घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून संबंधित कंपनीवर त्या घटकांचा काय परिणाम होईल हे सुद्धा तपासलं जातं. मूलभूत विश्लेषण म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एखादी जमीन विकत घेताय. अशा वेळी तुम्ही अनेक गोष्टी तपासता. सगळ्यात पहिली तपासणी म्हणजे जमिनीचे कागदपत्र आणि मालक खरा आहे का हे बघितलं जातं. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत हे कळल्यावर मग जमिनीचं लोकेशन, आजूबाजूचा परिसर, त्यातून काही धोके निर्माण होतील का, भविष्यात जमिनीची किंमत किती वाढेल, आजूबाजूला वीज, पाणी, रस्ते अशा प्राथमिक सोयी आहेत का, अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात. थोडक्यात सौदा फायद्याचा आहे की तोट्याचा आहे अगदी तपशीलवार बघितलं जातं. मूलभूत विश्लेषण म्हणजे सुद्धा हेच असतं, फक्त इथं आपण कंपनीची माहिती घेणार आहोत. त्यामुळे त्यासाठी आपण काही कसोट्या लावून तपासतो. त्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे शेअरची खरी किंमत किती आहे, PE रेशो, PB रेशो, कंपनीवर कर्ज किती आहे, करंट रेशो म्हणजे कंपनीची मालमत्ता आणि देणी यातला फरक किती आहे, एकूण उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न किती आहे, जमा खर्च किंवा बॅलन्स शीट, प्रमोटर होल्डिंग किती आहे. प्रमोटर होल्डिंग म्हणजे कंपनीच्या संस्थापक, प्रमुख शेअर होल्डर आणि कंपनीच्या स्थापनेत महत्त्वाच्या व्यक्तींकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सची संख्या. तसंच ते शेअर्स तारण ठेवले आहेत का आणि कॅश फ्लो किती आहे, या गोष्टी तपासून बघाव्या लागतात. या सगळ्या कसोट्यांची माहिती आपण पुढील काही व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघणार आहोतच. त्यामुळे आत्ता तुम्ही फक्त त्यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मूलभूत विश्लेषण दोन प्रमुख प्रकारे केलं जातं: गुणात्मक विश्लेषण किंवा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. या प्रकारामध्ये कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे, कंपनीचा ब्रँड किती मोठा आणि प्रतिष्ठित आहे किंवा ब्रँडचा लोकांवर किती प्रभाव आहे हे तपासलं जातं. आणि तसंच कंपनीची स्पर्धा कुणाशी आहे आणि त्यात कंपनीची पत किती आहे यांसारख्या पैलूंचं मूल्यांकनसुद्धा केलं जातं. हे घटक कंपनीबद्दल गुंतवणूकदारांचा मतप्रवाह तयार करण्यात महत्त्वपूर्ण काम करतात, ज्याचा कंपनीला भविष्यात फायदा होतो. उदाहरणार्थ, टाटा कंपनीची नवीन गाडी लॉन्च झाली की फक्त रतनजी टाटांच्या नावावर गाडी हातोहात खपते. म्हणजेच गाडी वाईट असते असं नाही, पण टाटा हा एक मोठा ब्रँड आहे आणि रतनजी टाटा हे टाटा कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे लोकांचा त्यांच्याप्रती एक विश्वास निर्माण झाला आहे आणि तेच कंपनीचं ब्रँडिंग मटेरियल आहे. दुसरा प्रकार आहे परिमाणवाचक विश्लेषण किंवा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. म्हणजे ज्या गोष्टी मोजता येतात अशा प्रकारच्या पैलूंचं विश्लेषण. या प्रकारच्या विश्लेषणात ज्या गोष्टींचा हिशोब ठेवता येतो अशा गोष्टींचं विश्लेषण केलं जातं. यामध्ये जमा खर्च, उत्पन्नाचे अहवाल, रोखीने केलेल्या व्यवहारांचे हिशोब आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक बाबींचा समावेश आहे. थोडक्यात या प्रकारच्या विश्लेषणामुळे गुंतवणूकदार कंपनीच्या आर्थिक स्थितीचं आणि कामगिरीचं मूल्यांकन करू शकतात. पण मंडळी, मूलभूत विश्लेषण करायचं कशाला? याची प्रामुख्याने 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे शेअरची किंमत ठरवता येते. फंडामेंटल ॲनालिसिसद्वारे आपण कंपनीच्या शेअरची वाजवी किंमत ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. शेअर मार्केटच्या भाषेत यालाच इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत असं म्हणतात. कंपनीच्या शेअरची खरी किंमत ठरवल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की आपण चालू भावात शेअर घेणं फायद्याचं ठरेल की तोटा होईल. कारण अनेकदा शेअरच्या किमतीत फुगवटा निर्माण झालेला असतो. त्यामुळे अचानक शेअरचा भाव कोसळू शकतो आणि गुंतवणूकदारांचं नुकसान पण होऊ शकतं. म्हणूनच शेअरची किंमत ठरवणे हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. दुसरं कारण आहे शेअरचा चालू बाजारभाव योग्य आहे का नाही ते ठरवता येतं.
मंडळी, शेअरची योग्य किंमत आणि शेअरचा चालू बाजारभाव वेगवेगळे असू शकतात. यातूनच शेअरचा चालू बाजारभाव कमी आहे की जास्त ते ठरवून कंपनीत गुंतवणूक करायची की नाही ते ठरवलं जाऊ शकतं. कारण अनेकदा खूप जास्त किंवा कमी भाव असणं हे सुद्धा गुंतवणुकीसाठी धोक्याचं असतं. अतिरिक्त किंवा जास्त भाव हा मगाशी बघितल्याप्रमाणे एक फुगवटा असू शकतो. तसंच खूप कमी भाव म्हणजे कंपनीच्या व्यवसायात किंवा कामगिरीत काहीतरी गडबड असू शकते किंवा इतर काही कारणं असू शकतात ज्यामुळे शेअर्सचा भाव खूप कमी होतो आणि हे आपण फंडामेंटल ॲनालिसिसद्वारे जाणून घेऊ शकतो. तिसरं कारण आहे कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचा अंदाज लावता येतो. फंडामेंटल ॲनालिसिसचा उपयोग करून कंपनीची वर्तमान माहिती आणि कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती वापरून आपण कंपनीच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज लावू शकतो. तसंच फंडामेंटल ॲनालिसिसचा उपयोग करून गुंतवणूकदारांना कंपनीचा दीर्घकालीन कल समजून घेता येतो आणि गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्यासुद्धा ओळखण्यासाठी मदत होऊ शकते. तर मंडळी, आज आपण थोडक्यात बघितलं फंडामेंटल ॲनालिसिस किंवा मूलभूत विश्लेषण म्हणजे काय. मात्र फंडामेंटल ॲनालिसिस करणं ही एक बऱ्यापैकी मोठी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे ती आपण एका व्हिडिओमध्ये शिकणं थोडंसं अवघड जाईल, कारण व्हिडिओ खूप मोठा आणि कंटाळवाणा होईल. पण आपण शेअर मार्केटच्या या मालिकेत पुढील काही भागांमध्ये प्रत्येक पैलूंचा अगदी सविस्तरपणे उदाहरणासकट अभ्यास करणार आहोत, ज्यामुळे तुम्हीसुद्धा हळूहळू शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट व्हाल आणि मग तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गुंतवणुकीतून सुद्धा फायदा कसा मिळतो किंवा मिळवता येतो हे आपोआपच कळायला लागेल. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.